अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेन गतो ज्ञानराजा महापुण्यराशी माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कवसंतन की अपने अपने माता पिता की जय। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा म्हणा कैवल्याचा पुतळा प्रगटला चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंद लोका पूजस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साल विधी जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गेचा सांगाते रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन गुरु सेवे त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा। आता एक श्लोक आहे स्कंद पुराणामधला, तो जरा मी म्हणतो माझ्या पाठीमागे आपण म्हणायचं। गीताश्रये हम तिष्ठामि म्हणा गीता मे चोत्तमं गृहं गीता ज्ञानमुपाश्रिय गीता ज्ञानमुपाश्रित्य त्रिलोकान् पालयाम्यहम्। हा श्लोक आहे ना स्कंद पुराणामधला आहे। तर भगवंत असं म्हणतात की मी गीतेच्या आश्रयाने राहतो, गीता हे माझं श्रेष्ठ घर आहे आणि गीतेच्या ज्ञानामधील आधार घेऊन मी हे सगळं त्रिलोक्य चालवतो। तर आपणही गीतेचा आधार घेऊन आपला संसार आपण काय करायचा, चालवायचा आहे।
आणि आज दिनविशेष असं आहे, आज आहे 24 ऑगस्ट. तर नेहमी ना ते स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी जरा थोडं जम्बलिंग होतं. तर दाते पंचांगानुसार आज एकादशी, भागवत एकादशी. आणि आज आहे ना, आज 1995 साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज त्यांचं प्रोडक्ट लॉन्च केलं होतं, विंडोज 95. त्याच्यानंतर शिवराम हरी राजगुरू हे क्रांतिकारक आहेत, त्यांची पुण्यतिथी आहे. 1908 साली त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचा हे जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस 1899 आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध राजकारणी श्री अरुण जेटली यांचं आज पुण्यस्मरण आहे. 2019 साली ते वारले. आणि अशा पद्धतीने हा दिन विशेष आहे. तर आपण काल शुक्रवारी आपण एक म्हणजे 10व्या श्लोकावर आपण बोललो. फक्त त्याच्या ओव्यावर आपल्याला बोलायचं राहिलेलं आहे, त्यात आपण बोलू. तो श्लोक कसा आहे? वीतराग भय क्रोधा मनमया मामू पाश्रिता बहुहो ज्ञान तपसा पूता मत भाव मागता. म्हणजे ह्या ज्या श्लोकावर भगवंत असं म्हणतात की जे आसक्ती रहित आहेत आणि भय आणि क्रोध रहित आहेत ते भक्त मला शरण जातात आणि अंतकाळी त्यांना परमगती मिळते आणि ते माझ्यामध्येच काय होतात? लीन होतात. याचं विश्लेषण आपण त्या दिवशी केलं आहे. आता हे ज्ञानोबराय काय म्हणतात बघा, कोण भगवंतामध्ये लीन होतो? तर ते आपल्याबद्दल आणि दुसरं म्हणजे त्यांचं लक्षणं काय अशा ज्ञानी भक्तांचं? तर ज्ञानोबराय असं म्हणतात की ते आपल्याबद्दल आणि दुसऱ्याबद्दल शोक करत नाहीत. त्याच्यानंतर ते क्रोधाच्या वाटेलासुद्धा जात नाही. म्हणजे क्रोध काय आहे त्यांना माहीतच नाही. त्याच्यानंतर वासनारहित त्यांचे जीवन असतं. त्याच्यानंतर ते भगवंताच्या सेवेसाठीच जिवंत राहतात. म्हणजे तुझे कारणी देह माझा पडावा ही त्यांची असं जीवन असतं त्यांचं. त्याच्यानंतर ते कायम समाधानी असतात. म्हणजे त्यांची अशी भूमिका असते बघा. एकदा एका नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी म्हटलं आहे, नये जी कारणा तरी का व्याले ती नारायण. जर का तुझ्या कारणासाठीच आलो नाही तर कशाला मला जन्म घातला असं महाराज म्हणतात. पुढे बघा, ते कायम समाधानी असतात. आत्मनिर्धार डुल्लत असो. त्याच्यानंतर ते तीर्थाला सुद्धा पवित्र करतात. म्हणजे ती तीर्थाला पवित्र करतात, इतके ते पवित्र असतात. पवित्रबद्दल आपण बोललेलो आहे त्या दिवशी. त्याच्यानंतर ते भगवंताशी एवढे एकरूप होतात की भगवंत आणि त्यांच्यामध्ये भेदच राहत नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, एका ठिकाणी महाराजांनी म्हटलेलं. देव आणि संत सारखेच म्हणजे भगवंत काय करतो माहिती आहे का? त्याचंच पद भक्ताला देऊन टाकतो. म्हणजे काही नंतर त्याची स्टेज अशी होते, भक्त आणि तो सारखाच आहे सारखीच पॉवर येते भक्ताला सुद्धा. पुढे त्या तपमार्गाने तो भगवंताशी काय करतो? एकरूप होतो. तर असं हे ज्ञानोबारायांचं मत आहे. पण ते ओव्याद्वारे आपण कसं काय त्याचा अभ्यास करू. 60 क्रमांकाचे ओवे बघा. एरवी परापर न शोचिती जे कामना शून्य होती वाटा केवळे न चुकत न वसते क्रोधाची बघा. हे भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत इथे ज्ञानोबारायांनी. तर आपणही आम्ही सुद्धा भक्ती करतो देवाची, कोण नाही करत? अहो ज्ञानोबारायांनी असं म्हटलं, एरवी मनुष्य जात भजनशील. प्रत्येक मनुष्य भजन करतो. मी तो आपला विषय मागे पण झाला, चोरसुद्धा भक्ती करतो चोरसुद्धा भजन करतो. परंतु मग आपण भक्त होतो का?
भक्त खरं होतो का आपण? त्या भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण काय सांगतात? ते एरवी परापर न सोचिती. ते काय करतात? स्वतःबद्दल पण शोक करत नाहीत आणि दुसऱ्याबद्दल पण शोक करत नाहीत. दुसरं, जे कामना शून्य होती, म्हणजे त्यांना बिलकुल आसक्ती नसते, कशातही आसक्ती नसते. कुठलंही काम करण्यामध्ये मला काय भेटेल याचा ते विचार करत नाहीत. त्याच्यानंतर ज्ञानोबराय असं म्हणतात, वाटा केवेळी न वसती क्रोधाच्या. अहो, क्रोधाच्या वाटेलाच जात नाहीत. तुम्हाला माहिती आहे ना, ते नाथ महाराजांचं उदाहरण आपण सांगितलं होतं मागे मी, की यवन यवनी थुकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. त्याची पैज लावली होती एकाने, की नाथ महाराजांना रागच येत नाही म्हणे कसा राग येत नाही बघतो म्हणे. तर ते गंगेच्या काठे, मी तिथे आता गेलो होतो ना पैठणला, ते गंगा आणि त्यांचं घर आता जवळजवळच आहे आणि तिथं थुकल्याची जागा पण आहे, तिथं मंदिर आहे छोटं. हां, तिथं लिहिलेलं आहे, ते मी बघितलं. तर ते थुकाय म्हणजे ते काय करायचे, आंघोळीला आले का ते हात थुकायचा त्यांच्यावर. तर असे 108 वेळा झालं तरी त्यांना राग नाही आला. शेवटी याचं थुकून तोंड दुखलं. तर म्हणे, महाराज काय म्हणे तुम्हाला एवढं मी केलं, तुम्हाला राग नाही आला? पहिलीच वाजवली. म्हणे माझं तोंड दुखलं म्हणे, पण तुम्हाला काय राग नाही आला? तर म्हणे नाही म्हणे, आता काय तुझ्यामुळे मला 108 वेळा मला आंघोळ झाली म्हणे. सुधारला. म्हणे नाही, माझी एक अडचण होती म्हणे काय, मी पैन लावली होती म्हणे. मग तुम्हाला पहिलंच सांगायचं नाही, पहिल्याच वेळेला तुला रागवलं असतं. तुझा हा जर का येतो होता, तुम्हाला अगोदर सांगायचं, मला काय माहिती. तर म्हणजे ते क्रोधाच्या वाटेला सुद्धा जात नाही. मग आपण आणि ते आता बघायचं येतं, इथे काय डिफरन्स आहे? अहो, आपल्याला थोडं काही बोललं का लगेच राग येतो, त्याला बघून घेईन मी, असं लगेच आपल्या ऑटोमॅटिक शब्द बाहेर पडतात. पुढे बघा, जे सदा मियाची आधिले, माझ्या सेवा जियाले, का आत्मबोधे तोशिले वितराग जे. ते नेहमी संपन्न असतात, नेहमी सदा नाम घोष करो अधिकता, तेने सदा चित्ता समाधान. आणि नेहमी आनंदित असतात आणि माझ्या सेवेसाठीच जगतात. एरवी त्यांचं काही हेतू नसतो, ते माझ्या भक्तीसाठीच जिवंत असतात, जगतात. का आत्मबोधे तोशिले वितराग जे. आणि त्यांच्या आत्मज्ञानाने ते संतोषी असतात आणि पूर्ण आसक्ती त्यांची काय होते, नष्ट झालेली असते. बघा, गीतेमध्ये 2च शब्द आहेत, राग आणि द्वेष. हे एवढं जरी 2 शब्द आपण घेतले तरी गीता आपल्याला समजणार. पण नेमकी आपल्याला क्षणोक्षणी राग येतो आणि कोणाचा तरी आपण, राग म्हणजे इथे प्रेम धरा, हे प्रेम आहे. राग म्हणजे राग नाही, प्रेम म्हणजे आपण कोणाच्या तरी प्रेम करतो आणि कोणाचा तरी आपण द्वेष करतो. प्रेमाची व्यक्ती आपल्या सान्निध्यात आली तर आपल्याला चांगलं वाटतं आणि असं वाटतं याचं तोंड नाही बघू, आणि त्याचं सान्निध्य आल्यावर मग आपल्याला राग येतो. आणि द्वेष पण आपण कोणाचा तरी करत असतो. ह्या सगळ्या घटना, वाईट आणि चांगल्या घटना, हे राग आणि द्वेषमुळे होत असतात. म्हणून आपण काय करायचं आहे, कोणावरही जास्त प्रेम नाही करायचं आहे आणि कोणाचंही मनामध्ये प्रेम करायचं, परंतु जास्त वाहवत नाही जायचं. लिमिटमध्ये. ते बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, अति तेथे. कुठलीही गोष्ट अति केली का, जास्त साखर खाल्ली का, झाला डायबिटीज. साखर खाणं वाईट नाही आहे, पण त्याला तारतम्य पाहिजे. जास्त खाल्ली की केला मग असं. पुढे बघा, जे तपो तेजाची राशी, का एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. बघा, ज्ञानोबारायांनी काय वर्णन केलं बघा भक्ताचं.
ते तपो तेजोचिया राशी. तपाने ते काय असतात? तेजमय झालेले असतात, तेजस्वी. आणि ते ज्ञानाचं ठिकाणच आहे. ज्ञान जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्या भक्ताकडे जायला पाहिजे. त्याच्यानंतर ते माऊली असं म्हणतात, जे पवित्रता तीर्थ असे तीर्थरूप. ते तीर्थाला पवित्र आणतात. आपण पवित्र होण्यासाठी आपण कुठे जातो? तीर्थाला जातो. परंतु ते तीर्थाला गेले की तीर्थ पवित्र होतं, आहे की नाही? बघा, एक अभंग आहे तुकाराम महाराजचा, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जडे. हाची संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. तीर्थ पर्व काळ त्यांच्या पायापे सकळ. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणजे त्यांचे पायच हे तीर्थ आहे. त्यांचं जर का तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्ही तीर्थाला गेल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे की नाही? आपण गेल्यानंतर तीर्थ मलिन होतात. आपण जर का गंगेत स्नान केलं ना तर गंगा मलिन होते, आपण पवित्र होतो. मग अशा वेळेला गंगा पवित्र होण्यासाठी ह्या अशा भक्तांची गरज आहे. तिथे भक्त गेल्यानंतर ते पवित्र होतं. पुढे बघा, जे मदभावा सहज आले मी तेचे ते होऊनी ठेले. ते मज तया उरले पदर नाही. आणि ते भक्त आहेत ना, सहज माझ्यामध्ये येऊन मिळतात. कारण त्यांचा दिनरजनी हाची धंदा गाऊ गोविंदाचे पवाडे. नेहमी स्मरण केल्यामुळे काय होतं, शेवटी ते माझ्याच पदाला येऊन मिळतात आणि ते मीच होऊन राहतात. आणि पुढे असे ज्ञानोबाराय म्हणतात, ते मज तया उरले पदर नाही. त्याच्यात आणि माझ्यात काही फरक उरत नाही. कुठला जो पडदा आहे ना, हा पडदाच नसतो त्यांच्यात नाही माझ्यामध्ये. आणि भक्त आशांचे देव भक्त जो युगे 28 उभा आहे तो अशा भक्तांची वाट बघतो. पण असे भक्त जात नाहीत, दुसरेच भक्त जातात तिथे. म्हणजे जात नाहीत म्हणजे जातात ते पण कमी असतात फार. पुढे बघा, आता हे समजावण्यासाठी ज्ञानोबाराय बघा काय कुठल्या उच्च कोटीचं असं उदाहरण देतात. बघा ते उदाहरण काय आहे. सांगे पितळेची गंधे काळिक जय फिटले होय निषेख. तये सुवर्ण काय अनिक जोडू जाईजे. इथे ज्ञानोबारायाने सांगितलेलं आहे पितळ आणि सोनं. वास्तविक पितळ आणि सोन्यामध्ये काय फरक आहे हो? सोनंही पिवळं आहे आणि पितळही काय पिवळं आहे. परंतु पितळ हे काय केलेलं आहे, गंध काली, म्हणजे त्याच्यावर वेष्टन आहे. आपोआप काही वेळेने काय होतं, ते त्याच्यावर हे मलिनता येते. मग ते नीट चकाचक करण्यासाठी काय करावं लागतं, पितांबरी पितांबरीने त्याला घासावं लागतं. पण सोन्याचं तसं आहे का? मग ज्ञानोबाराय काय म्हणतात, मग सोन्याचं आणि त्याच्यात काय फरक आहे हो? ते जर का चकाकायला लागलं तर सोन्याचं आणि त्याच्यात काय फरक आहे? तसं सामान्य भक्त आणि हे असे चकाकणारे भक्त म्हणजे चकाकणारे म्हणजे श्रेष्ठ भक्त आणि चकाकणारे भक्त. म्हणजे बघा, त्यांना जास्त हावभाव करायची गरज नाही. म्हणजे त्याच्यासाठी कुठलीही पितांबरीची गरज नसते चकाकीसाठी. ते ओरिजिनलच सोनं आहे. तसं भक्त आहे ना, भक्ताला देखावायची गरज नाही. त्याला मोठ्या मोठ्या माळा घालायची गरज, त्याला भगवं कपडे घालायची, त्याला भस्म लावायची, त्याला दाढी वगैरे वाढवायची, त्याला जटा करायची काही गरज नाही. हे काय माहिती आहे का, हे पितांबरी लावण्यासारखं आहे. आता मला सांगा, हे जरा 12 आणि 16 वर्षाचं हे बघणं आहे ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे त्याला खरोखर दाद द्यायला पाहिजे.
म्हणजे एवढा म्हणजे सूक्ष्मपणा आहे बघण्यामध्ये. आणि आज सगळं भक्ती जास्त झालेली आहे आज, पण सगळं अवडंबर आहे, खरापणा काही राहिला नाही. पुढे बघा आता. तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञानी चोखाळले, मी तेची ते झाले येत संशयो कायसा. अरे ते यमनियमाने एकदम परिपूर्ण असतात आणि तपाने शुद्ध झालेले असतात आणि ते माझ्यात तद्रूप होतात, याच्यात काय संशय? याच्यात काही संशय नाही, असं ज्ञानोबा आहे म्हणजे आपल्याला सांगतायत. आणि आपल्या हे 10 श्लोकाचं आपण चिंतन केलेलं आहे, त्याच्यावरच्या ओव्या बघितल्या. आता उद्या 11वा श्लोक आहे आणि या 11व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की माझं आणि भक्ताचं काय नातं आहे, कोण आहेत ते माझे, ते तुम्हाला ते उद्या सांगते. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. आता विश्वात्मके देवे देवे भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धावो. विश्वसुधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लावो. प्राणिदात वर्षाचं सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो बुधा तला कल्पतरुचे अर्व. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापैन ते सर्वाय सदा सजन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी. भजे देतो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथ विजय विशेष लोकी ये दृष्टा दुष्ट विजय व्हावे. ए थमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया. हरि ओम शांती शांती.